myself Kumbar SD sir. आज आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजी 10th स्टँडर्ड पार्ट फर्स्ट मधील 7 नंबर टॉपिक याचं लेन्सेस सेकंड लेक्चर आपण आज पाहणार आहोत. आपण फर्स्ट लेक्चरमध्ये इंट्रोडक्शन पार्ट ऑफ लेन्सेस पाहिला, ज्याच्यामध्ये कॉन्व्हेक्स आणि कॉन्केव्ह लेन्स आणि त्याचबरोबर त्यांच्याशी रिलेटेड असणाऱ्या काही डेफिनेशन्स आपण पाहिल्या. आजच्या लेक्चरमध्ये आपण रे डायग्राम्स बाय कॉन्केव्ह लेन्स अँड कॉन्व्हेक्स लेन्स हा पार्ट आपण इथं पाहणार आहे. रे डायग्राम्स फॉर रिफ्रॅक्शन. रे डायग्राम फॉर रिफ्रॅक्शन. आता इथं एक महत्वाचा वर्ड आलेला आहे रिफ्रॅक्शन. जो रिफ्रॅक्शन इज वन ऑफ द प्रॉपर्टी ऑफ लाईट रेज आहे. जेव्हा लाईट रेज एखाद्या मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये जाताना आपली डायरेक्शन चेंज करते, तेव्हा लाईटचं रिफ्रॅक्शन झालं असं म्हटलं जातं. हे आपण 9th आणि 10th स्टँडर्डमध्ये आपण पाहिलेलं आहे. तर जेव्हा लाईटचं रिफ्रॅक्शन होतं, आफ्टर रिफ्रॅक्शन त्या रिफ्रॅक्शनसाठी कॉन्व्हेक्स लेन्स आणि कॉन्केव्ह लेन्स यांच्यासाठी रे डायग्राम्स कशा असणार आहे हे आपण आजच्या लेसनमध्ये पाहणार आहोत. तर प्रथम आपण पाहूया रे डायग्राम्ससाठी आवश्यक असणारे 3 इम्पॉर्टंट रूल्स. देर आर 3 इम्पॉर्टंट रूल्स फॉर द रे डायग्राम. म्हणजे बिफोर स्केचिंग द रे डायग्राम आपल्याला हे 3 रूल फॉलो करावे लागतात. जे 3 रूल आपण पहिल्यांदा पाहूया. 3 रूल म्हणजे 3 प्रकारच्या रेज आपण इथं वापरणार आहे आणि विथ द हेल्प ऑफ दॅट 3 रेज वी आर गोइंग टू स्केच ए रे डायग्राम फॉर कॉन्व्हेक्स लेन्स ॲज वेल ॲज कॉन्केव्ह लेन्स. तर त्याच्या आधारे आपण मग 3 प्रकार म्हणजे जे रे डायग्राम्स आहेत ते आपण पाहणार आहे. तर पहिल्यांदा आपण पाहूया की ते 3 रूल्स कोणते आहेत. तर रूल्स आपण इथं रूल्स पाहणार आहे. शॉर्टमध्ये मी सांगेन. रे डायग्रामच्या सहाय्याने तुम्हाला इथं 3 रूल्स पाहिजे आहेत. देयर इज अ फर्स्ट रूल. सपोज दॅट दिस इज नथिंग बट व्हॉट इट इज अ कॉन्व्हेक्स लेन्स. डबल कॉन्व्हेक्स लेन्स आहे आणि डबल कॉन्व्हेक्स लेन्स मधून ही पास होणारे लाईन ज्याला आपण ऍक्सिस पॅरलल ऍक्सिस म्हटलं जातं. ऍक्सिस ऑफ लेन्स कॉन्व्हेक्स लेन्स हा ऍक्सिस आहे. आता दिस इज नथिंग बट व्हॉट इट इज अँड वन ऑफ द ऍक्सिस. आपण इथं ऍक्सिस घेतला. त्याचबरोबर आपण या लेन्ससाठी पाठीमागच्या लेक्चरला पाहिलेलं आहे की प्रत्येक लेन्ससाठी फोकस पॉइंट असतो. समजा आपण या ठिकाणी एक फोकस पॉइंट घेतला. मे बी ऑन धिस साइड घेऊ शकता और मे बी ऑन धिस साइड घेऊ शकता. आपण इथं रिप्रेझेंट करूया. दीज आर द फोकस पॉइंट्स. याला आपण पहिला आहे म्हणून आपण F1 रिप्रेझेंट करत असतो. F रिप्रेझेंट्स फोकस पॉइंट. 1 रिप्रेझेंट्स फर्स्ट फोकस पॉइंट. आपण असे अनेक फोकस पॉइंट आपल्याला मिळतात, दुसरा तिसरा पण मिळतो, पण आपण इथे 2 फोकस पॉइंट आपल्याला परत घेणार आहे रे डायग्राम साठी. इथं आपण कन्सिडर केलेले आहेत सिंगल फोकस. इकडे एक ऑन दिस साइड किंवा ऑन दिस साइड. सपोज दॅट पहिला रूल बा. आता हे डायग्राम समजलेला असेल तुम्हाला. इथं आपण कॉन्व्हेक्स लेन्स घेतलेले आहे. हा त्या लेन्सचा ऍक्सिस घेतलेला आहे आणि त्या ऍक्सिस वरचे आपण हे फोकस पॉइंट घेतलेला आहे फॉर कॉन्व्हेक्स लेन्स. आता रूल फर्स्ट काय. रूल फर्स्ट पहा. सपोज दॅट एखादी रेज ऑब्जेक्टची रेज जर पॅरलल टू ऍक्सिस येत असेल, दिस इज नथिंग बट व्हॉट इट इज अ इन्सिडेंट रे. आपल्याला म्हणणार आहे इन्सिडेंट रे. काय असेल ही इन्सिडेंट रे पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस. इन्सिडेंट रे पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस आणि आफ्टर रिफ्रॅक्शन. आता ही या कॉन्व्हेक्स लेन्स मधून पास होणार आहे. आफ्टर दी पासिंग धिस कॉन्व्हेक्स लेन्स इट रिफ्रॅक्ट होते, म्हणजे ती आपली डायरेक्शन चेंज करते. आणि जेव्हा ती तिची डायरेक्शन चेंज करेल म्हणजे आफ्टर रिफ्रॅक्शन तिचं रिफ्रॅक्शन होतं आणि रिफ्रॅक्शन झाल्यानंतर ती लाईन फोकस मधून पास होते. म्हणजे आपण पहिली रे कन्सिडर करणार आहे. कोणती पहिली रे कन्सिडर करणार आहे. जी रे
पॅरलल असते प्रिन्सिपल ऍक्सिसला आणि आफ्टर रिफ्रॅक्शन ती फोकस पॉइंट मधून पास होते. मग आयदर दिस साइड घेऊ शकता और दिस साइड घेऊ शकता, कोणत्याही साइडला घेतलं तरी तोच रूल असणार आहे. दिस इज द फर्स्ट रूल. हा फर्स्ट रूल आहे. आपण सेकंड रूल पाहूया. वी आर गोइंग टू टेकिंग हियर सेकंड रूल फॉर द रे डायग्राम साठी असणार आहे. सेकंड रूल, सपोज दॅट इथं पण आपण डबल कॉन्व्हेक्स लेन्स काढणार आहे. वी आर गोइंग टू स्केच हियर डबल कॉन्व्हेक्स लेन्स. हा तिचा प्रिन्सिपल ऍक्सिस, तिचे फोकस पॉइंट आपण इथे घेणार आहे F1, इथे घेणार आहे F1. हे दोन फोकस पॉइंट आपण घेतलेले आहेत. आता सपोज दॅट इन्सिडेंट रे म्हणजे ए रे कमिंग फ्रॉम ऑब्जेक्ट असेल, ती रे जर फोकस पॉइंट मधून पास होत असेल, इथं जो फोकस पॉइंट आहे हा फोकस पॉइंट आपण इथे दाखवलेला आहे आणि ही फोकस पॉइंट मधून ही रे अशी पास होत असेल, दिस इज द इन्सिडेंट रे अँड दॅट इन्सिडेंट रे पासिंग थ्रू द फोकस पॉइंट, याला आपण इन्सिडेंट रे म्हणणार आहे. हे एरो इंडिकेट इन्सिडेंट रे. मग आफ्टर रिफ्रॅक्शन इट ट्रॅव्हल्स पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस. दिस इज द सेकंड रूल. म्हणजे जी रे फोकस मधून पास होते इन्सिडेंट रे आणि तिचं रिफ्रॅक्शन झाल्यानंतर ती रे पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस जाते. हा दुसरा रूल आहे. आणि आपण आता तिसरा रूल पाहणार आहे. या ठिकाणी मी इथं रिप्रेझेंट करतो थर्ड रूल. वी आर गोइंग टू टेकिंग हियर थर्ड रूल. आता आपण तिसरा रूल पाहूया. इथं देखील आपण काय घेणार आहे, डबल कॉन्व्हेक्स लेन्स घेणार आहे. दिस इज नथिंग बट व्हॉट, इट इज अ प्रिन्सिपल ऍक्सिस. डबल कॉन्व्हेक्स लेन्स प्रिन्सिपल ऍक्सिस. आणि या ठिकाणी देखील आपण तिसरा जो रूल आहे, थर्ड रूल महत्वाचा, की इथं फोकस पॉइंट असेल, इथं पण फोकस पॉइंट असेल आणि आपण या ठिकाणी घेतलेला आहे सी बी द सेंटर ऑफ कर्वेचर ऑफ लेन्स. जर सपोज दॅट एनी इन्सिडेंट रे जर पास होत असेल दिस सेंटर ऑफ कर्वेचर मधून, म्हणजे सपोज दॅट इकडून येणारी ही इन्सिडेंट रे, दिस इज द इन्सिडेंट रे and that incident ray passing through the center of curvature, then it cannot refract. ही रिफ्रॅक्ट होत नाही, ही जशीच्या तशी पास होते, म्हणजे ही ट्रॅव्हल्स थ्रू स्ट्रेट लाईन आणि ही जशीच्या तशी पास होते. म्हणजे आपण या ठिकाणी ह्या तीन रेचा वापर करणार आहे. पहिली रे जी पॅरलल असते आफ्टर रिफ्रॅक्शन पासिंग थ्रू द फोकस पॉइंट. सेकंड रे फोकस मधून जी पास होते ती आफ्टर रिफ्रॅक्शन पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस जाते. आणि जी तिसरी रे आहे ती तिसरी रे सेंटर ऑफ कर्वेचर मधून पास होत असेल तर जी ती जशीच्या तशी पास होते. तर या तीन रेचा वापर करून आपण काय करणार आहे, रे डायग्राम्स ठरवणार आहे. बट रे डायग्राम्स आपल्याला दोन लेन्सेस साठी आहेत, कॉन्व्हेक्स आणि कॉन्केव्ह. तर आता आपण पहिल्यांदा पाहूया रे डायग्राम फॉर कॉन्व्हेक्स लेन्स. रे डायग्राम फॉर कॉन्व्हेक्स लेन्स. आणि रे डायग्राम ही वेल मेजरमेंट अँड वेल प्लॅन असणं गरजेचं असतं, सगळ्यात महत्त्वाचं आहे ते. तर मी तुम्हाला इथं विथ मेजरमेंट्स इथं सांगणार आहे, तर ते तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. कारण रे डायग्राम्स विथ वेल मेजरमेंट काढली तर त्या लेन्समधून जी इमेज तयार होते, एखाद्या ऑब्जेक्टची जी इमेज तयार होते, त्या इमेजचं नेचर आपण सांगू शकतो रे डायग्रामच्या आधारे. म्हणजे रे डायग्राम्स मध्ये आपण मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट पाहणार आहे पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट. पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट नंतर मिळणारी जी इमेज आहे फॉर कॉन्व्हेक्स लेन्स थ्रू, तर ती इमेज कशी असेल, मॅग्निफाईड असेल, डिमिनिश्ड असेल, इन्व्हर्टेड असेल, रिअल असेल, व्हर्च्युअल असेल, कशी असेल हे आपण या रे डायग्रामच्या आधारे पाहू शकतो. तर चला पाहूया आपण रे डायग्राम्स. फर्स्ट रे डायग्राम फॉर कॉन्व्हेक्स लेन्स. आज आपण एक डायग्राम इथं पाहणार आहे. तर कॉन्व्हेक्स लेन्स साठी आपण रे डायग्राम पाहणार आहे इथं. तर त्यासाठी आपण पहिल्यांदा काय करणार, एक पहिल्यांदा प्रिन्सिपल ऍक्सिस आपण घेणार आहे, प्रिन्सिपल ऍक्सिस. आणि प्रिन्सिपल ऍक्सिस
बरोबर आपण घेतलेला आहे, तिथून वरती आणि खालती स्पेस इक्वल आपण सोडलेला असेल आणि बरोबर सेंटर पार्ट मध्ये आपण एक काय करणार आहे, वेल डबल कॉन्वेक्स लेन्स काढणार आहे. दिस इज नथिंग बट व्हॉट, इट इज अ कॉन्वेक्स लेन्स. आपण इथे एक कॉन्वेक्स लेन्स काढली. इट मे बी रिप्रेझेंटेड बाय सिम्बॉल एल. आपण ती एल ने रिप्रेझेंट करतो. हा इथं तिचा सेंटर असणार आहे. सी विथ द सेंटर ऑफ कर्वेचर ऑफ लेन्स. त्यानंतर आपण इथं फोकस पॉइंट घ्यायचे आहे आणि दोन फोकस पॉइंट घ्यायचे आहेत. इकडे दोन फोकस पॉइंट, तिकडे दोन फोकस पॉइंट. तर आपण हे दोन फोकस पॉइंट सेम डिस्टन्स वरती घेऊया. ऍट अ 2 सेंटीमीटर इथं F1 घेतला, इथून इथं ऍट अ 2 सेंटीमीटर इथं F और 2F घेतला. F2F असं म्हणू शकतो आपण, किंवा इथं F1 F2 असं देखील आपण म्हणू शकतो. F आणि आपण इथं काय घेऊया, 2F घेऊया. सेम इकडे देखील आपण ऍट 2 सेंटीमीटर वरती F आणि ऍट 2 सेंटीमीटर वरती इथं 2F आपण हे पॉइंट्स घेतले. हे झालं मेजरमेंट्स आणि फोकस पॉइंट, लेन्स वगैरे आपण इथं घेतलं. आता त्यानंतर आपण फर्स्ट डायग्राम मध्ये पाहूया पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट. जर तो ऑब्जेक्ट आपण बिहाइंड 2F ठेवला, म्हणजे 2F च्या अगोदर ठेवला. समजा मी इथं दाखवतोय, दिस इज नथिंग बट व्हॉट, इट इज अन ऑब्जेक्ट. हा इथं आपण काय घेतला, ऑब्जेक्ट घेतलेला आहे. दिस इज द पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट. आणि पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट बिहाइंड 2F आहे. आणि जेव्हा पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट बिहाइंड 2F असते, तेव्हा त्याची जी इमेज फॉर्म होणार आहे ती बिटवीन F अँड 2F यांच्या दरम्यान तयार होते. तर ती इमेज कशी तयार होते ते आपण काढूया. वेल स्केच असलं पाहिजे, तर त्यासाठी आपण रूल वापरणार आहे. हे 3 रूल वापरणार आहे. तर पाहूया आपण कसे रूल वापरायचे. पहिली रे आपण कुठून काढणार आहे, ए इन्सिडेंट रे पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस घेणार आहे. मग सपोज दॅट ऑब्जेक्ट पासून आलेली ही पहिली रे आपण घेतली, विच इज पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस. अँड इन्सिडेंट रे पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस. आणि रूल आपला पहिला काय सांगतो की लेन्स मधून जेव्हा ती पास होते तेव्हा ती फोकस पॉइंट मधून पास होते. मग आफ्टर रिफ्रॅक्शन इट पासेस थ्रू दी फोकस पॉइंट, आणि आपण ती फोकस पॉइंट मधून ही अशी पास होते. आणि आफ्टर दॅट आपण सेकंड रेचा वापर करणार आहे. आणि ती सेकंड रे म्हणजे आपण ही वापरणार आहे, कारण आपण प्रामुख्याने ही आणि ह्या 2 रेचा आपण इथं वापर करणार आहे. सेकंड रे काय करते, आफ्टर पासिंग थ्रू दी सेंटर ऑफ कर्वेचर, जेव्हा ही सेकंड रे इथून सेंटर ऑफ कर्वेचर मधून पास होईल तेव्हा ती स्ट्रेट लाईन मध्ये अशीच जाते. आणि जी लाईन इथं क्रॉस होऊन अशी जाईल, ही लाईन पासिंग थ्रू दी सेंटर ऑफ कर्वेचर. आता ह्या 2 लाईन ज्या ठिकाणी इंटरसेक्ट झालेल्या आहेत, बरोबर तिथून जर तुम्ही काढली लाईन, तर तो ऑब्जेक्टची पोझिशन इमेजची पोझिशन तुम्हाला बिटवीन F अँड 2F बघायला मिळेल. म्हणजे दिस इज द इमेज फॉर्म बाय द कॉन्व्हेक्स लेन्स व्हेन ऑब्जेक्ट इज प्लेस्ड बिहाइंड 2F, देन इमेज इज फॉर्म बिटवीन F अँड 2F. तेव्हा त्याची इमेज F अँड 2F मध्ये तयार होते. आणि ती इमेजचं जी नेचर आहे ती इमेज उलटी आहे, म्हणजे इन्व्हर्टेड आहे. आणि शिवाय कशी असते, बिटवीन F अँड 2F असते. अशाच आणखी काही रे डायग्राम आहेत. अकॉर्डिंग टू चेंज इन पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट द इमेज ऑल्सो चेंजेस, पोझिशन ऑफ इमेज चेंजेस ॲज वेल ॲज नेचर ऑफ इमेज चेंजेस. तर आपण कॉन्व्हेक्स लेन्सच्या सहाय्याने आणखी तयार होणाऱ्या काही इमेजेस आणि त्याच्या रे डायग्राम्स आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये देखील आपण पाहणार आहोत. म्हणजे द इमेजेस फॉर्म बाय कॉन्व्हेक्स लेन्स, अदर डिफरंट डायग्राम्स अकॉर्डिंग टू चेंज इन पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट, आणि त्याचबरोबर रे डायग्राम फॉर कॉन्केव्ह लेन्स आपण पाहणार आहोत. आजच्या या लेक्चरमध्ये आपण फक्त काय पाहिलं, तर रे डायग्राम फॉर कॉन्व्हेक्स लेन्स पाहिलं. त्यासाठी जे 3 रूल्स आहेत, म्हणजे ज्या 3 रेज वापरावे लागतात, त्या 3 रेज आपण इथं पाहिल्या. आणि त्यानंतर आपण पहिली रे डायग्राम पाहिली फॉर द कॉन्व्हेक्स लेन्स, की ज्याच्यामध्ये पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट बिहाइंड 2F होती.
तर होप सो की हे तुम्हाला नक्कीच समजलेलं असेल. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत अदर रे डायग्राम्स फॉर कॉन्व्हेक्स लेन्स ॲज वेल ॲज रे डायग्राम फॉर कॉन्केव लेन्स. थँक यू व्हेरी मच.